ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे नाव महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या शिक्षण क्षेत्रातलं कोणाही व्यक्तीला माहिती असतं ना। डी.वाय. म्हटलं की डॉक्टर डी.वाय. पाटील। स्वर्गीय वसंतदादा मुख्यमंत्री असताना विना अनुदानित महाविद्यालय हा निर्णय केल्यानंतर ज्या काही जणांनी इंजिनिअरिंग मेडिकल सहित वेगवेगळ्या फॅकल्टीची कॉलेजेस मिळवली आणि यशस्वीपणे चालवली। म्हणजे आता व्याप जो आहे तो पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचा 8 विद्यापीठ आणि जवळजवळ 80 महाविद्यालय इतका मोठा व्याप आहे। त्यामुळे स्वर्गीय वसंतदादांच्या विना अनुदानित तत्वाला अनुसरून प्रचंड मोठा शैक्षणिक व्याप यशस्वीपणे वाढवणारे डी.वाय. आणि त्यामुळे महाराष्ट्रातला त्यांच्यासारख्या अनेकांमुळे महाराष्ट्रातला जो विद्यार्थ्यांचा अन्य राज्यात जात होता तो थांबला। एक यशस्वी जीवन डी.वाय. दादा जगले की ज्याच्यामध्ये प्रसिद्धी, सन्मान, संपत्ती, चांगली मुलं अशा कुठल्याच अँगलने पाहिलं तर एक यशस्वी जीवन जगले। अर्थात असा माणूस किती वर्ष जिवंत राहिला तो आपल्याला हवाच असतो, परंतु अलीकडच्या काही दिवसातल्या आजारपणामुळे शेवटी त्यांचं निधन झालं। मी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र शासन या दोन्हीच्या वतीने त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळवून अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो। डॉक्टर संजय असेल, भट्टी असेल आणि त्यांची अन्य मुलं असतील, त्यांचे जावई पिढी असतील, या सगळ्यांशी इतका संबंध की त्या सगळ्यांवर जरी त्यांना खूप सहवास मिळाला, एकूण शैक्षणिक संस्था आणि हे सगळे जण मोठे म्हणत त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन मिळालं तरी गेल्यानंतर होणारं दुःख आहेच। त्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण त्यांची अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।